जय शिवराय बंधूंनो, मी सोहम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक आणि मान खटाव जनता सेवक आणि सातारा जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी. जसं काल आपण मीडियासोबत प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आज संयुक्त स्थळ पाणी आहे. अपर तहसीलदार, कृषी अधिकारी, वन विभाग अधिकारी. तर ठरल्याप्रमाणे आज अपर तहसीलदार मॅडम आल्या होत्या. त्यांनी संयुक्त स्थळ पाणीचा निर्णय घेतला होता. कारण त्यांनी याच्या अगोदर जो आदेश काढला होता की नाला बिल्डिंग बांधून द्यावी म्हणून आणि मूळ प्रवाह पूर्ववत करावा म्हणून, तर त्या अनुषंगाने त्यांनी आज स्वतः स्थळ पाणीचा निर्णय घेतला आणि त्या स्वतः आल्या होत्या. तर स्थळ पाणीमध्ये त्यांना लक्षात आलं की खरोखरच नाला बांध हा तुटलेला आहे आणि शेतकऱ्यांचं जे पाणी वरून जे फॉरेस्ट विभागातून येत होतं त्या नाला बिल्डिंग मध्ये थांबायचं आणि हळूहळू करून ते तलावापर्यंत जायचं. तर ते कुठंतरी डिस्टर्ब झालंय, त्या पाण्याचा प्रवाह बदलला गेलाय. तर त्या अनुषंगाने त्यांनी येऊन आज पूर्ण स्थळ पाहणी केली आणि पुन्हा एकदा पंचनामा केला. तर त्यांनी जो निर्णय घेतलाय याच्या अगोदर की नालाबांध बांधून द्यावा आणि मूळ प्रवाह पूर्ववत करावा, तो अतिशय योग्य निर्णय आहे. आणि हे त्यांच्या पण लक्षात आलंय, कारण फॉरेस्टचं एवढं मोठ्या प्रमाणावरती पाणी येत होतं आणि ते थांबायला जागा कुठलीच नाही. त्याच्या खाली डायरेक्ट एक नाला बिल्डिंग आहे आणि त्याच्यानंतर तलाव आहे. तर त्या अनुषंगाने त्यांनी घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य आहे. नाला बिल्डिंग ही बांधून घेतलीच पाहिजे आणि त्या हिशोबाने त्यांनी आता एक आठवड्याचा टाइम दिलाय सर्व शेतकऱ्यांना की आपापले जबाब द्या. आणि त्या जबाबामध्ये की बाबा नाला बिल्डिंग बांधल्यानंतर पाणी कसं जाणार आहे खाली प्रवाह पकडून. तर प्रत्येकाने आपापला तो जबाब द्यायचा आणि कुठून पाणी काढून द्यायचं गेलं पाहिजे ते त्यांनी सांगायचंय. तर त्या हिशोबाने त्यांनी मंगळवारची त्यांना सगळ्यांना सांगितलंय की बाबा तुम्ही तुमचे जबाब घेऊन या. दुसरी गोष्ट, हा निर्णय अतिशय महत्वाचा निर्णय आहे. ह्या निर्णयाकडे अख्ख्या तालुक्याचं लक्ष आहे, कारण आपला मान तालुका हा दुष्काळी भाग आहे आणि दुष्काळी भाग असल्यामुळं इथं जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणावरती झाली. स्वर्गीय सदाशिवराव पोळतात्या यांच्या काळामध्ये मोठमोठ्या नाला बिल्डिंगी, मोठमोठे तलाव आणि बऱ्याच साऱ्या म्हणजे पाणी कसं थांबेल या योजना राबवल्या गेल्यात. आणि त्याला गेले आता कुठल्या नाला बिल्डिंगला 30 वर्ष झालेत, कुठल्या नाला बिल्डिंगला 25 वर्ष झालेत. तर या पद्धतीनं याच्या अगोदर जे जलसंधारणाचे कामं झाले त्या माध्यमातून शेतकऱ्यांना उन्हाळ्यात शेतीमध्ये किंवा विहिरीमध्ये पाणी पाजर कसा फुटेल आणि शेतकऱ्यांना त्याचा उपयोग कसा होईल याच अनुषंगानं ते प्रकल्प राबवले गेले होते. आणि जर ही नाला बिल्डिंग बांधली तर पूर्ण मान तालुक्यातील शेतकऱ्यांना किंवा ज्यांच्या गटामध्ये नाला बिल्डिंग आहे किंवा तलाव आहे त्यांना हा मेसेज जाणार आहे की विदाऊट शासनाची परमिशन किंवा ग्रामपंचायती परमिशन न घेता नाला बिल्डिंग तोडणं हे कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यामुळं तहसीलदार मॅडमनी जो आदेश केलाय तो आदेश कायम ठेवावा आणि पाणी जाण्याचा जो प्रवाह आहे तो सर्व शेतकऱ्याच्या सहमतीनं म्हणजे काढावा आणि त्या हिशोबाने तलावापर्यंत पाणी घेऊन जावे. खरं तर तुम्ही अनेक दिवस झालं गेल्या 2012 पासून ही लढाई लढताय ह्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी. हा प्रश्न का सुटत नाही? इथं कोण कमी पडते? प्रशासन पडतंय का शेतकरी कमी पडतात की कृषी विभाग कमी पडतोय किंवा काय राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळं हे लांबणीवर जाते? बघा, तहसीलदार मॅडमनी जो निर्णय घेतलाय, तहसीलदार मॅडम हे तालुक्याचं मेन पद असतं. त्यांनी निर्णय एकट्याने नाही घेतला. त्यांनी अगोदर सगळे जेवढे पंचनामे ते सगळे बघितले. म्हणजे पहिला पंचनामा कृषी विभागाने केला, त्यांचा मंडलाधिकारी जाऊन केला. त्यांनी त्या पंचनाम्यामध्ये ते समक्ष जी घडली घटना ती त्याच्यामध्ये पंचनाम्यामध्ये लिहिली. त्याच्यानंतर जो वन विभागाने केला त्याचा पंचनामा त्यांनी बघितलाय. त्याच्यानंतर त्यांचा अपर तहसीलदार मॅडमचा मंडलाधिकारी त्यांनी स्वतः केला आणि त्यांनी स्थळपाणी करून पंचनामा केलाय. त्याच्यानंतर अपर तहसीलदार मॅडम यांनी परत जेवढे शेतकरी त्या गटामध्ये त्यांचं स्वतःचे जबाब मागितले. त्या स्वतःच्या जबाबामध्ये सुद्धा प्रत्येक ज्यांनी नाला बिल्डिंग तोडली त्यांनी सुद्धा ते प्रत्यक्षात लिहिले की बाबा आम्ही नाला बिल्डिंग आमच्या वैयक्तिक शेती नीट करण्यासाठी तोडली गेली. तर त्यांच्या जबाबामध्ये आहे आणि ते सगळे जबाब आणि पंचनामे बघून हे प्रशासकीय अधिकारी व अपर तहसीलदार मॅडमनी नाला बिल्डिंग बांधण्याचा निर्णय घेतला. आता राजकीय दबाव येऊन जर त्यांच्यावरती राजकीय दबाव येत असेल आणि त्यांना भाग पाडत असेल निर्णय बंद म्हणजे चेंज करण्यासाठी, तर हा मान तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि ह्याचे परिणाम एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होणार आहेत की मान तालुक्यातील कुठलाही शेतकरी आपली नाला बिल्डिंग किंवा तलाव तोडायला सुरुवात करतील. कारण आता शेती हा खूप महत्वाचा विषय आहे. शेती ह्या सगळ्यांनाच पाहिजे, त्यामुळे नाला बिल्डिंग हे कोणी ठेवणार नाही.
त्यामुळे तहसीलदार मॅडम यांनी जो विचारपूर्वक निर्णय घेतला आणि त्यांनी नाला बिल्डिंग बांधून द्यावी, हा निर्णय अगदी सगळ्या कागदपत्र, सगळे पंचनामे, सगळे जबाब बघूनच घेतला निर्णय. त्यामुळे त्यांचा निर्णय अतिशय योग्य आहे. आणि दुसरी गोष्ट, वरती त्या गटा 331 गटाला लागून वरती पूर्ण फॉरेस्ट क्षेत्र आहे. ते बघितलंय आता मॅडमने स्वतः येऊन बघितलं. वरच्या साईडला 3-4 नाला बिल्डिंग आहेत, त्या पण तुटल्यात फुटल्यात, कारण पाणी एवढ्या वेगाने येतं आणि तेच पाणी वेगाने येऊन त्या नाला बिल्डिंग मध्ये थांबायचं आणि तीच नाला बिल्डिंग तुटल्यामुळे आता शेतकऱ्याच्या शेतातली माती वाहून जाण्याचा धोका झालाय. आणि त्याच्यामुळे माझं त्यांना स्पष्ट आव्हान आहे की मॅडम, तुम्ही निर्णय जो घेतला तो अतिशय योग्य निर्णय होता आणि तोच निर्णय कायम राहिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. कारण वन विभागाचं पाणी तुम्ही थांबवू शकत नाही, हे वन विभाग बोलत असेल तर तुम्ही नाला बिल्डिंग बांधून ते पाणी हळूहळू करून तलावापर्यंत कसं जाईल हे तुम्ही बघितलं पाहिजे. एवढं महत्वाचं आहे. आणि महत्वाचं एकच गोष्ट बोलतो की जवळजवळ मान तालुक्यामध्ये हजारो नाला बिल्डिंग आहेत आणि हजारो तलाव आहेत. आणि कुणी म्हणत असेल पहिल्यांदा जबाब ज्यावेळेस मागितले त्यावेळेस त्याचे तोडणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यात लिहिले मी नाला बिल्डिंग तोडली, नाला बांध तोडलेला आहे. आणि पंचनामे जेवढे झाले त्याच्यामध्ये सुद्धा मेन्शन आहे हे नाला बिल्डिंग तोडली गेली आणि तिथं सगळं पंचनाम्यामध्ये निदर्शनास आलंय. त्यामुळे हा निर्णय कायम राहायला पाहिजे. किती राजकीय प्रेशर आला तरी आम्ही तहसीलदार मॅडम यांचा निर्णय चेंज होऊ देणार नाही. नाला बिल्डिंग ही बांधलीच पाहिजे आणि फॉरेस्टचं पाणी त्या नाला बिल्डिंग मध्ये थांबून सर्व शेतकऱ्याच्या संमतीनं खाली पाणी जाण्याचा मार्ग मंगळवारपर्यंत काढावा. आणि मंगळवार ते पुढे 1-2-4 दिवस आम्ही वाट बघणार आहे. जर तहसीलदार मॅडम यांनी पुढे काही कारवाई केली नाही तर मात्र आमरण उपोषण हे अटळ आहे. आमरण उपोषण तहसीलदार कार्यालयासमोर केलं जाईल आणि खूपच राजकीय प्रेशर वाढला तर पुढचा पर्याय आम्ही त्या वेळी ठरवू. पण स्वर्गीय सदाशिवराव पोळदाते यांनी केलेल्या कामाचं आम्ही नुकसान होऊन देणार नाही. आणि मान तालुक्यासारख्या दुष्काळी भागामध्ये या नाला बिल्डिंगीच शेतकऱ्यांचं मित्र आहे समजलं पाहिजे, कारण त्याच नाला बिल्डिंगी उन्हाळ्यामध्ये कामाला येतात. आणि जलसंधारणाचा हा प्रोजेक्ट मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालाय, त्याला वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि हा निर्णय तहसीलदार मॅडमने कायम ठेवा, अन्यथा आमरण उपोषण हे अटळ आहे. धन्यवाद सर, आपण वेळ दिला आणि ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल थँक्यू. जय शिवराय. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन 24 तासला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद.